तर एक मिनिट वाट बघूया आपण. अजून कोणी जर जॉईन होत असेल तर त्यांना जॉईन करून घेऊया. आणि आजचा जो आपला लेक्चर आहे हे आपलं सेकंड सेमचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. त्यामुळे तुमचा जो सिलेबस आहे आणि पेपर पॅटर्न आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जे काही गोष्टीची अडचण वाटत असेल किंवा सिलेबस तर कळलेला नाही आहे किंवा काही, तर तुम्ही ती प्रश्न मला या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला विचारण्यासाठी मी मुभा देईल. चला, आता 5 मिनिट ऑलरेडी झालेले आहेत आपले. अजून आपले 5 मिनिट आपल्या अटेंडन्स मध्ये जातील. तर सुरुवात करूया. प्रत्येकाने इकडे लक्ष देणे गरजेचं आहे. सध्या तुमची अटेंडन्स जर लागली नाही तर ती जबाबदारी माझी राहणार नाही. आचल ढगे आहे का? आचल ढगे, आदर्श क्षीरसागर, आकांक्षा जुमडे, आकाश मारोतकर, अक्षय दिलीपराव मारोतकर, अक्षय नेवारे, अमोल इंझलकर, अनिकेत मेश्राम, अंजली साठे, अनिकेत पांडुरंग मांडवकार, अंकुश अनिल चव्हाण. जो कोणी प्रेझेंट असेल त्यांनी मला या ठिकाणी येस सर म्हणून सांगायचं आहे. त्यानंतर मी तुमची या मोबाईल ॲपमध्ये अटेंडन्स रेकॉर्ड करणार आहे. त्यामुळे प्लीज बी अटेंटिव्ह. अंकेश मांडवकार, अंकुश चव्हाण, अंकुश गजगाटे. सर अंकुश गजगाटे आहे काय? हो सर. अनुराग गौपाल, आरती मेश्राम, आशा कावरे, भूषण परसनकर, चैताली चौके, धनश्री इंजलकर, धनश्री सोनोने, डिंपल शिरभाते, दिनेश कावरे, दिव्या मुके, दिव्या वाघाडे, दिव्या ख्रिस्ते, गौरी भोयर, गायत्री मोरे, गायत्री मोरे, गायत्री पोपळ घाटे, गोपिका मारोतकर, जागृती कापसे, जय तिवारी, जयंत राऊत, जयश्री तिडके, कपिल बारसे, करण गजबिये, कौशल कोल्हे, कोमल भांभुरकर, कुणाल खंडारे, माहेश्वरी खंडारे, मंजू फरकाडे, मयुरी सोनोने, मेघा राऊत, मेहर तायडे, मोनिका देशमुख, नाजिया हसन, पपिता ढोले, पवन नागोलकर, पवन रोंघे, प्रगती भेंडे, प्रज्वल डांगे. प्रगती भेंडे आहे काय? हो सर. बर.
प्रज्वल ढांगे, प्रज्वल ढांगे, प्रतिभा ससाने, प्रतीक जाधव, प्रिया मोहल्ले, राखी तारेकर, रसिका मोरे. कृपया आपला अटेंडन्स झाल्यानंतर माईक बंद करणे. आदर्श, माईक बंद कर तुझा. सचिन कोळंबकर, सागर गुटके, सागर पारसकर, सागर दांडगे, सागर दांडगे आहे. साक्षी काजे, साक्षी काजे, प्रेझेंट सर. साक्षी ठाकरे, प्रेझेंट सर. साक्षी ठाकरे पण आहे काय? यस सर. समीक्षा आजमिरे आहे सर. समीक्षा आजमिरे, प्रेझेंट सर. संदीप साबळे, प्रेझेंट. संदीप साबळे, संदीप साबळे प्रेझेंट आहे. सेजल चंदनसे, शशिकांत चौधरी, श्रीहरी मोहोड, श्रीकांत कचरे, स्मिता मुके, स्नेहा बंड. प्रेझेंट सर. स्नेहा बंड आहे काय? हो सर. बर. स्नेहल भडके, यस सर. सुबोध वाघमारे, प्रेझेंट सर. सूरज जनबंधू, सूरज जनबंधू, सूरज जनबंधू आहे काय? तेजस गावंडे, तेजस मेश्राम, तेजस्विनी मंदुरकर, वैभव मोहोकार. सर. वैभव मोहोकार आहे. वैभव राऊत, वैभव राऊत आहे काय? वैष्णवी तिवस्कर, वैष्णवी तिवस्कर, वैष्णवी काकडे, वेदांत तिवस्कर, विशाल लहाबार, ऋषभ खडसे आणि ऋतिक टेकाम. आता कोणाची राहिलेली आहे अटेंडन्स? अटेंडन्स कोणाची झालेली माझी आहे? राहिले ना सर. काय नाव आहे बेटा? माझी आदर्श क्षीरसागर. आदर्श क्षीरसागर. लेट जॉईन केलं बेटा तू. वेळेवर जॉईन करायचं. अजून कोण राहिलं? ठीक आहे सर. अजून कोण राहिलेलं आहे? इथे 15 दिसत आहेत ऍडमिट मध्ये. आणि हॅलो, कोणी राहिलेला आहे का अटेंडन्स द्यायचा? हॅलो सर. हा, सर रुपाली ढोरे. रुपाली ढोरे. वेळेवर जॉईन करा रुपाली ढोरे. सर वेळेवरच केलाय सर. मग आता अटेंडन्स का नाही दिली तू?
सर माझं नावच नाही आलं होतं. असं कसं? हो ना सर. लक्ष ठेवा, लक्ष. ठीक आहे. 13 जॉईन 18 परत एकदा पहा. रुपाली ढोरे, सुबोध वाघमारे, सागर. कोण आहे सागर? यस सर. सागर पारसकर आहे काय? यस सर. तुझी अटेंडन्स दिली काय मित्रा तू? हो सर. बर. एक मिनिट चेक करू द्या मला. सागर, आदर्श. आदर्श कोण आहे? आदर्श? हे आहे सर. आदर्श क्षीरसागर. हो अटेंडन्स नाव सर. पूर्ण लिहा. हा. अंकुश गजघाटे आहे. आहे. यस सर. नंतर आशा कावरे. गौरव कोण आहे? गौरव देशमुख. गौरव देशमुख. गौरव देशमुख कोण आहे रे मित्रा? गौरव देशमुखचं नावच नाही आहे लिस्ट मध्ये. गौरव देशमुख. सर ते माझ्या बहिणीचा आहे, मोनिका देशमुख. मोनिका देशमुख. हो, मी मोनिका तिचा देशमुख. भाऊ आहे, ते बाहेर गेले आहे. बरं बरं. मोनिका देशमुख. बरं बरं. ठीक आहे. मग तिला आता प्रेझेंट लिहू की अब्सेंट लिहू गौरव मी? हा. प्रगती भेंडे दिली आहे. सागर दांडगे. यस सर. कोणी राहिलेला आहे का अजून? पहा, मी परत एकदा अटेंडन्स घेतो, सांगतो कोण कोण प्रेझेंट आहे. आदर्श क्षीरसागर प्रेझेंट आहे. नंतर अमोल इंझलकर प्रेझेंट आहे. अंकुश गजघाटे प्रेझेंट आहे. आशा कावरे प्रेझेंट आहे. नंतर मोनिका देशमुख प्रेझेंट आहे. प्रगती भेंडे प्रेझेंट आहे. रुपाली ढोरे प्रेझेंट आहे. सागर पारसकर प्रेझेंट आहे. सागर दांडगे प्रेझेंट आहे. साक्षी काझे प्रेझेंट आहे. साक्षी ठाकरे प्रेझेंट आहे. समीक्षा आजमिरे प्रेझेंट आहे. स्नेहा बंड प्रेझेंट आहे. स्नेहल भडके प्रेझेंट आहे. सुबोध वाघमारे प्रेझेंट आहे. वैभव मोहोकार प्रेझेंट आहे. आता कोण राहिलं? चला चला, लेट्स बिगिन with our lecture today. Without wasting time, I am introducing myself. You know me in the first session of your college. माझं नाव प्राध्यापक राजीव तायडे. I am the professor of English. I am teaching you English since last session. Okay, and in this session also I will teach you the subject compulsory English. आपल्या सब्जेक्टचं नाव काय मित्रांनो? कंपल्सरी इंग्लिश. कंपल्सरी इंग्लिश. तुम्हाला बीकॉम ला अजून एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे सप्लिमेंटरी इंग्लिश, पण तो आपला सब्जेक्ट नाही आहे. आपला सब्जेक्ट कुठला आहे? कंपल्सरी इंग्लिश. इंग्रजी आवश्यक. तुम्हाला हा विषय टाळता येत नाही. हा ऑप्शनल विषय नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला या विषयाचा चांगला अभ्यास करणे आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणे हा एकच ऑप्शन तुमच्या पुढे असतो. तर बघा, लक्ष द्या इकडे. आज आपण बघणार आहोत आपल्या या बीकॉम पार्ट 1 च्या सेकंड सेमचा सिलेबस. ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम आय एम शेअरिंग माय स्क्रीन अलॉंग विथ यू. दिसत आहे तुमच्या स्क्रीनवरती? काही दिसत आहे काय? हो सर, दिसत आहे. काय दिसत आहे मित्रा? गौरव वाच बरं. कोणी वाचाय का एक जण? हॅलो, वाचता नाही येत का? Syllabus of Become Part 1.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण वाचत आहे? वाचत आहे स्नेहा बंड. स्नेहा बंड, व्हेरी गुड बेटा. काही लोकांमध्ये लिडरशिप Subject. क्वालिटीज असतात. लिडरशिप क्वालिटीज म्हणजे तुम्हाला आता बीकॉम फायनलला राहील काय असते लिडरशिप क्वालिटी. आपल्याला शिक्षण घेत असताना काही गोष्टी डेव्हलप कराव्या लागतात. आता तुम्ही सगळेजण का बरं शिक्षण घेत आहे? वाय यू आर टेकिंग दिस एज्युकेशन और वाय यू आर परस्युइंग द डिग्री ऑफ कॉमर्स? काय उद्दिष्ट आहे स्नेहा तुझं? की काहीतरी जॉब करायची बनायचं. व्हेरी गुड. तुला काय करायचं आहे? प्रत्येकाला आपल्याला काहीतरी एक अर्निंग सोर्स साठी जॉब मिळाला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी काय करतो? प्रयत्न करतो. परंतु आपल्याला जर इतरांपेक्षा काहीतरी बेटर प्रूव्ह करायचं असेल स्वतःला तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आपल्यामधल्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या. त्यामधली एक क्वालिटी आहे लिडरशिप क्वालिटी. कळलं? जर तुम्हाला काही मी विचारलं की सांगा उत्तर, तर आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. ठीक आहे. दिस इज माय इंट्रोडक्टरी लेक्चर ऑन द सिलेबस ऑफ बीकॉम पार्ट 1 सेम सेकंड. आपला सब्जेक्ट आहे कंपल्सरी इंग्लिश. माझं नाव आहे असिस्टंट प्रोफेसर राजीव तायडे. हे माझं शिक्षण आणि मी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे काम करतो. कृपया स्क्रीनवरती कोणीही रेघोट्या ओढू नये. हॅलो, स्क्रीन खालीवर करताना जर स्क्रॅचेस येत असतील तर ते करू नका कृपया. बॅक केलं तर ते निघून जातील. तर बघा, फर्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस इज प्रोज. आपल्या सिलेबसचा पहिला पार्ट काय आहे? प्रोज सेक्शन. प्रोज म्हणजे सागर प्रोज म्हणजे काय रे? स्नेहल भडके. सर कंटेंट. कंटेंट्स होते. प्रोज म्हणजे कंटेंट्स. प्रोजचा अर्थ काय होते? प्रोज पोएट्री, गद्य. गद्य. व्हेरी गुड. आदर्श बोलला ना? हो सर. गद्य म्हणजे सांग मित्रा यांना, तुझ्या वर्ग मित्रांना सांग गद्य म्हणजे काय होते? हं? गद्याचा अर्थ काय होतो? अर्घे बोल रे मम्मीशी. गद्याचा अर्थ होतो पाठ, धडा. ठीक आहे. धडा म्हणजे गद्य, ज्याला आपण पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये तो आपल्याला 2-4 पानांचा जो असतो त्याला म्हणतो आपण धडा. त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये प्रोज. आणि पोएट्री म्हणजे पद्य. पद्य म्हणजे कविता. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पद्य माहिती आहे, गद्य नाही माहिती आहे लोकांना. नाही, पर प्रोज म्हणजे गद्य आणि पोएट्री म्हणजे पद्य किंवा कविता. तर बघा, युनिट नंबर 1 आपल्याला पहिलं युनिट आहे प्रोज सेक्शन मधलं. त्यामध्ये 2 चॅप्टर तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या धड्याचं नाव आहे इच इज ग्रेट इन हिज ओन प्लेस आणि या धड्याचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद. ठीक आहे. नंतर दुसरा प्रोज आहे द पोस्ट मास्टर. दुसऱ्या धड्याचं नाव आहे द पोस्ट मास्टर आणि इट इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर, नोबेल लॉरेट पर्सन ऑफ इंडिया रवींद्रनाथ टागोर. नंतर दुसरं युनिट आहे प्रोज सेक्शन मध्ये. प्रोज सेक्शन मध्ये 2 युनिट आहेत. तर या दुसऱ्या युनिट मध्ये सुद्धा 2 चॅप्टर्स आहेत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे हाऊ आय बिकम अ पब्लिक स्पीकर आणि या चॅप्टरचं लेखक जे आहेत, ऑथर जे आहेत, त्यांचं नाव आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. व्हेरी पॉप्युलर ड्रामॅटिस्ट ऑफ इंग्लिश लिटरेचर. नंतरचा धडा आहे प्रॉस्पेक्ट्स ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया. याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, B.R. आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. नंतरचं सेक्शन आहे पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मध्ये तुम्हाला 3 पोएम्स दिलेले आहेत. 3 पोएम्स प्रिस्क्राईब केलेले आहेत. पहिल्या पोएमचं नाव आहे सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट आणि तिची पोएटेस जी आहे, पोएटेस म्हणजे कवयित्री,
पोएट म्हणजे कवी आणि पोएटेस म्हणजे कवयित्री. कवयित्री कोण आहे? इमिली डिकिन्सन. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट या कवितेची कवयित्री आहे इमिली डिकिन्सन. नंतर दुसरी कविता आहे लाफ अँड बी मेरी. लाफ अँड बी मेरी. आता या सगळ्या टायटलचे जे अर्थ आहेत तुम्हाला मी तुमची जेव्हा ऍक्च्युअल लेक्चर स्टार्ट होतील तेव्हा मी तुम्हाला त्याचा सगळा अर्थ समजावून सांगणार आहे. नंतर तिसरी कविता आहे आणि लाफ अँड बी मेरी ही कोणी लिहिलेली आहे? जॉन मॅन्सफिल्ड. ठीक आहे, जॉन मॅन्सफिल्ड. नंतरचा कविता आहे द इम्पॉसिबल ड्रीम. खूपच सुंदर कविता आहे. इव्हन IPS विश्वास नागरे पाटील यांनी यांची पहिली स्पीच फेमस झाली होती. त्या स्पीच मध्ये या कवितेचा उल्लेख होता आणि ती कविता लिहिलेली आहे जो डॅरियन यांनी. जो डॅरियन यांनी द इम्पॉसिबल ड्रीम ही कविता लिहिलेली आहे. नंतरचा पार्ट आहे तुमच्या सिलेबस मध्ये युनिट नंबर 4 म्हणजे ग्रामर. ग्रामरचा पार्ट तुम्हाला या सिलेबस मध्ये आहे. पहिला पार्ट आहे चेंज द व्हॉइस. शिकलेले आहे तुम्ही, पण आपण परत एकदा शिकणार आहोत चेंज द व्हॉइस. याआधी जे मी व्हिडिओज अपलोड केले ग्रामरच्या बाबतीत फर्स्ट सेशन मध्ये तुम्ही ते बघितलेले आहेत काय? आठवत नाही काय? मी आपल्या गुगल क्लासरूम वरती ग्रामरचे पार्ट्स ऑफ स्पीच पासून ग्रॅमॅटिकल पार्टचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर वेळ असेल तर परत एकदा व्हिजिट द्या आणि बघून घ्या. आता MCQs मुळे तुम्हाला कदाचित त्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु आपल्याला त्याचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. कारण ग्रामर अशी गोष्ट आहे की जी कधी चेंज होत नाही. तर पहिला ग्रॅमॅटिकल पार्ट आहे आपल्याला या सेकंड सेम मध्ये अभ्यासाला. त्याचं नाव आहे चेंज द व्हॉइस. नंतर आहे दुसरा पार्ट ग्रामर मधला इडियम्स अँड फ्रेजेस. फ्रेजेस आणि इडियम्स सुद्धा तुम्हाला माहिती आहेत, पण आपण त्याच्यावरती परत एकदा रिव्हिजन घेणार आहोत की काय असते. तिसरा पार्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ग्रुप ऑफ वर्डला एक पर्टिक्युलरली एक वर्ड दिलेला असतो, त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. तर ते वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला शिकायचं आहे ग्रामर सेक्शन मध्ये. आणि चौथा पार्ट शिकायचा आहे प्रेपोजिशन. परत एकदा त्या पार्ट्स ऑफ स्पीच मधला भाग आहे हा प्रेपोजिशन. ठीक आहे. नंतरचा पार्ट आहे आपला कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कौशल्ये. या संवाद कौशल्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे युनिट नंबर 5 बिझनेस करस्पॉन्डन्स अँड रायटिंग स्किल्स. तर यामध्ये डाल दो मी बाहेर गयो. तर त्यामध्ये पहिला पार्ट आहे पहा ईमेल. बिझनेस करस्पॉन्डन्स अँड रायटिंग स्किल्स मध्ये पहिला पार्ट आहे ईमेल. दुसरा पार्ट आहे न्यूज पेपर रिपोर्ट्स. ईमेल कसा कंपोज करायचा आणि वृत्तपत्रांमध्ये रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, अहवाल लेखन कसं करायचं हे आपण यामध्ये शिकणार आहोत. नंतर बघा आपला पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. आता यावर्षी तुमची एक्झाम या MCQ पद्धतीने या पॅन्डेमिक मुळे होत असेल, परंतु आपला ऍक्च्युअल जो सिलेबस आहे त्या ऍक्च्युअल सिलेबस मध्ये मार्किंग स्कीम आहे 80 to 20. दॅट मीन्स 80 मार्कांचा थेअरीचा पेपर आणि 20 मार्कांचं इंटरनल असं तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. ठीक आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तुमच्या या पेपर पॅटर्न मधला त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन मार्क्स कसं आहे ते बघून घ्या. प्रोज सेक्शन पहिला क्वेश्चन. यामध्ये 2 लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत. एनी 2 लॉंग आन्सर क्वेश्चन टू बी अटेम्प्टेड आउट ऑफ 4 each carrying 8 मार्क्स. 2 प्रश्न लिहायचे आहेत 4 पैकी आणि प्रत्येकाला 8 मार्क आहेत, म्हणजे 8 दोन्ही 16 असं त्याचं मार्किंग होते. तसंच पोएट्री सेक्शन दुसरा क्वेश्चन. या पोएट्री सेक्शन मध्ये
any 4 short answer question to be attempted out of 6 carrying 4 marks. आता या ठिकाणी तुम्हाला 6 क्वेश्चन्स दिले जातील आणि 6 क्वेश्चन्स पैकी हॅलो हा बोल थोडा वेळ कर बेटा लेक्चर चालू आहे आता मी करतो तुला ठीक आहे हा लेक्चर सुरू आहे बेटा कुठल्या इयरला आहे तू बीकॉम बीएससी फर्स्ट इयर मग तुला मी थोडं 5 मिनिटात आहे ना लेक्चर संपल्यानंतर तुला ऍड करून घेतो ठीक आहे हा तर बघा पोएट्री मध्ये 6 क्वेश्चन दिले असतील 6 पैकी तुम्हाला 4 लिहायचे आहेत आणि प्रत्येकीला 4 मार्क्स आहेत म्हणजे हा सुद्धा क्वेश्चन किती मार्कांचा आहे 16 मार्कांचा आहे. त्यानंतर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत एमसीक्यूज. या एमसीक्यूज मध्ये 10 क्वेश्चन्स फ्रॉम प्रोज अँड 6 क्वेश्चन्स फ्रॉम पोएट्री. 10 क्वेश्चन जे आहेत ते प्रोज सेक्शन मधून असतील आणि 6 क्वेश्चन जे असतील ते पोएट्री सेक्शन मधून असतील आणि प्रत्येकाला 1 मार्क आहे म्हणजे 16 क्वेश्चन्सला 1 मार्क म्हणजे हा सुद्धा किती मार्कांचा झाला 16 मार्कांचा झाला. नंतर ग्रामर आहे चौथा क्वेश्चन जो आहे तो ग्रामरचा रिलेटेड आहे. त्यामध्ये चेंज द व्हॉइस 4 क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच. यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही 4 प्रश्न असतील 4 प्रश्नांना एक प्रत्येकी 1 मार्क असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला चेंज द व्हॉइस त्यांचं करावं लागेल हा 4 मार्कांचा. नंतर फ्रेजेस आणि इडियम्स या ठिकाणी सुद्धा 4 क्वेश्चन दिले जातील प्रत्येकाला 1 मार्क म्हणजे 4 मार्क. नंतर 1 वर्ड सबस्टिट्यूट 4 क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच या ठिकाणी सुद्धा 4 मार्क 1 वर्ड सबस्टिट्यूशनला आणि प्रेपोजिशनला सुद्धा 4 मार्क. अशा प्रकारे चौथा क्वेश्चन सुद्धा किती मार्कांचा झाला 16 मार्कांचा. प्रोज सेक्शन 16 मार्क पोएट्री सेक्शन 16 मार्क मल्टिपल चॉईस 16 मार्क आणि ग्रामर सुद्धा 16 मार्क. आणि पाचवा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये पहिला आहे ईमेल रायटिंग. ईमेल रायटिंग आहे तुम्हाला 6 मार्कांकरिता. ईमेल रायटिंग तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातील 2 पैकी 1 ईमेल तुम्हाला या ठिकाणी कंपोज करावा लागेल त्यासाठी 6 मार्क आहेत. नंतर त्यामधलंच बी क्वेश्चन नंबर 5A मध्ये ईमेल क्वेश्चन नंबर 5B मध्ये न्यूजपेपर रिपोर्ट या ठिकाणी 10 मार्कांचा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. 2 रिपोर्ट दिले राहतील त्यापैकी तुम्हाला 1 रिपोर्ट त्या ठिकाणी लिहून दाखवायचा आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा 16 मार्कांचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्कांचं वेटेज आहे या पद्धतीने 16 मार्कांचं आणि एकूण 5 प्रश्न आहेत म्हणजे 16 पंच 80 असा तुमचा पेपरचा या ठिकाणी पॅटर्न ठरलेला आहे आपल्या विद्यापीठाचा. ठीक आहे. नंतर तुम्हाला इंटरनल असेसमेंट केलं जातं. आंतरिक मूल्यांकन वर्ग कसा आहे लेक्चर अटेंड करते की नाही करत तर क्लास टेस्ट देते की नाही देत होम असाइनमेंट सबमिट करते की नाही करत तर या सध्या त्याला 20 मार्क हे शिक्षकाच्या हात त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या क्लास टेस्ट द्यायची असेल तर तुमची आता यावेळेस आम्ही 10 मार्कांची ऑनलाईन टेस्ट घेतली. किती पोरांनी अटेंड केली? ज्यांनी अटेंड केली नसेल त्यांनी माझ्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करणे. जर त्यांनी दोन्ही युनिट टेस्टला ते अब्सेंट असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा अन्यथा त्यांना पहिल्या सेम मध्ये मार्क्स मिळणार नाहीत. ठीक आहे. तर क्लास टेस्ट आहे तुमची 10 मार्कांसाठी तर ती आपल्याला इंटरनल असेसमेंट मध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट आहे होम असाइनमेंट. तुम्हाला असाइनमेंटचे क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत मी होपफुली तुम्ही ते लिहिले असतील आणि जेव्हा आम्ही मागू तेव्हा तुम्ही ते सबमिट सुद्धा कराल अशी अपेक्षा. तर अशा प्रकारे हे जे आपला सिलेबस आणि मार्क डिस्ट्रीब्युशन आहे हे अशा प्रकारे ठरलेलं आहे. तर आय होप तुम्हाला कुठली अडचण आली नसेल. सिलेबस कळला का प्रत्येकाला सगळ्यांना? सिलेबस कळला का? रुपाली ढोरे, सागर दांडगे, स्नेहा बंड. हॅलो हॅलो सर आवाज नाही येत आहे बरोबर. आवाज येत नाहीये. आता येत आहे सर. सिलेबस कळला का? सिलेबस हो हो सर. सर
होय कमीत सर. कमी स्क्रीनशॉट तरी घेऊन ठेवा या, नाहीतर हे लेक्चर मी तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करूनच देईल, परंतु आपल्याकडे सिलेबस हा लेखी स्वरूपात असला पाहिजे. ठीक आहे. परत ठीक बघा, आहे सर. प्रोज सेक्शन मध्ये 2 युनिट आहेत. प्रोज सेक्शन मध्ये किती युनिट आहेत? 2 युनिट. हा, 2 युनिट मध्ये प्रत्येकी 2-2 धडे आहेत. पहिला धडा वाच. कोण वाचेल? समीक्षा वाच बाळा. Each is a Each is great in his own place. Swami Vivekananda. दुसरा कोणता आहे? द पोस्ट मास्टर. कोण आहे लेखक? The poster. Rabindranath Tagore. व्हेरी गुड. नंतर युनिट नंबर 2. स्नेहा वाच. स्नेहा. सर दिसत नाही सर बरोबर. दिसत नाही? नाही. नेटवर्कची अरेंजमेंट How करून I घ्या व्यवस्थित. हम पब्लिक स्पीकर एवढं असं एकदम भिन्न दिसतंय. हाऊ आय बिकम पब्लिक स्पीकर. आणि कोण आहे याचं ऑथर? कोण आहे? George Bernard Shaw. बरं, ठीक आहे. समीक्षा तूच वाच बेटा. How I became poet. Shaw. बरं बरं. नंतर चौथा कोणता आहे? चौथा धडा. Democracy in India. Dr. B.M. प्रॉस्पेक्ट्स ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया. लोकशाहीचं भवितव्य भारतामध्ये काय असणार आहे याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. तर नंतर पोएट्री सेक्शन पहा. वाच बेटा. पहिली कविता कोणती आहे? Success is counted sweetest. Emily Dickinson. दुसरी कोणती आहे? Laugh and be merry. Poet John Mansfield. हा. नंतर आणि third Joy Daron. जो डॅरियॉन. ठीक आहे. नंतर ग्रामर मध्ये काय काय तुम्हाला? चेन द Voice. हा Adams Phrases. हा One word. हा. व्हेरी गुड. नंतर कम्युनिकेशन स्किल्स Preposition. मध्ये प्रगती भेंडे. वाच बेटा. ईमेल आणि न्यूजपेपर. न्यूज रायटिंग नाही आहे बडा. न्यूज रायटिंग नाही आहे. देर इज डिफरन्स बिटवीन न्यूज रायटिंग अँड न्यूजपेपर रिपोर्ट रायटिंग. कळलं काय? हो सर. न्यूज रायटिंग वेगळी आणि न्यूज रायटिंगचा अहवाल लेखन कसा असतो तो वेगळा असतो. ठीक आहे. न्यूजपेपर रिपोर्ट. हा, दॅट इज डिफरंट. नंतर बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. वाच प्रगती. प्रोज सेक्शन 16 मार्क, पोएट्री सेक्शन 16 मार्क, एमसीक्यूज 16 मार्क, ग्रामर 4 पार्ट मध्ये 4 तुम्हाला गोष्टी आहेत. चेंज द व्हॉइस, इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि प्रेपोजिशन. ठीक आहे. या सगळ्यांना 4 मार्क्स आणि ईमेलला 6 मार्क आणि न्यूजपेपर रिपोर्टला 10 मार्क. अशा प्रकारे हा आपला पूर्ण सिलेबस. इंटरनल असेसमेंट साठी तुम्हाला 10 मार्कांची क्लास टेस्ट द्यावी लागेल आणि 10 मार्कांसाठी होम असाइनमेंट द्यावी लागेल. तर कळलं प्रत्येकाला? हो सर. बरं बरं. तर ठीक आहे. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आवर्जून सांगा की आपली कंपल्सरी इंग्लिशचा क्लास सुरू झालेला आहे. इवन म्हणजे प्रत्येकच क्लास सुरू झालेला आहे आणि त्यांना वेळेवरती प्रेझेंट राहायला सांगा. आपला टाइम टेबल लिहून घ्या तुम्ही. इंग्लिशचं लेक्चर जे आहे ते सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी 10 ते 11 यावेळेस राहील आणि गुरुवारी 9 वाजता राहील. म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला 9 वाजता या क्लासला प्रेझेंट राहायचं आहे. तर तुमच्यापैकी प्रत्येकाने या ठिकाणी प्रेझेंट राहणे आवश्यक आहे. मी नोट्स त्या ठिकाणी प्रेझेंट करेल.
जे काही तुम्हाला टेक्स्ट किंवा जे काही कविता किंवा धडा शिकवेल तो एक्सप्लेन करेल आणि त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे हे राहील. तर सगळ्यांनी या ठिकाणी प्रेझेंट राहणं फार आवश्यक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि आवर्जून या लेक्चरला उपस्थित राहा. ठीक आहे. तर रोज तुमची अटेंडन्स होणार आहे आणि ही अटेंडन्स फायनल राहणार आहे, ही लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. चलो ओके देन. ठीक आहे मग. ओके सर. ओके थँक्यू. सो दिस वॉज अवर इंट्रोडक्टरी लेक्चर. तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही परत एकदा मला फोन करून विचारू शकता, त्याबद्दल काही शंका नाही. तुम्हाला कुठलीही अडचण असेल मला पटकन फोन करून विचारून घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे सर. उद्या आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहणे आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. चल थँक्यू.